मी डॉक्टर वसंत सूर्यवंशी, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र अंबेजोगाई, जे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विस्ताराचं कार्य करतं। मागील 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे कपाशी पिकामध्ये काही ठिकाणी मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। याची प्रमुख लक्षणं म्हणजे सुरुवातीला चांगलं असलेलं झाड अचानकच मान टाकायला लागतं, त्याची पानं वाळायला लागतात आणि कालांतरानं असं झाड देखील वाळून जातं। याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी सुचवलेल्या शिफारसीचा आपण अवलंब केला तर निश्चितच कपाशी या पिकातली जी मर आहे ती आपल्याला नियंत्रणामध्ये आणता येईल। याकरिता जर शेतामध्ये पाणी साचून राहिलं असेल तर ताबडतोब त्याचा निचरा कसा करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावेत, जेणेकरून वापसा लवकरात लवकर येईल। त्याचबरोबर आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये एक 25 ग्राम कॉपर ऑक्झीक्लोराइड अधिक 200 ग्राम युरिया अधिक 100 ग्राम पांढरा पोटॅश असं एकत्रित मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या बुडाला आपण 100 मिली एवढं द्यावं आणि त्याचं बुड हे पायाने दाबून घ्यावं। असं जर आपण लक्षणं दिसताच 24 ते 48 तासाच्या आत केलं तर निश्चितच अशी झाडं आपल्याला रोपं वाचवता येतील व मर रोगाचं नियंत्रण करता येईल। तरी मी सर्व शेतकरी मित्रांना आवाहन करतो की त्यांनी या शिफारसीचा आपण अवलंब करावा व कपाशी या पिकातील मर रोगाचं नियंत्रण करावं।